नमस्कार. मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सध्या मार्गशीर्ष चालू आहे आणि बरीचशी लोक आहेत त्यांचा उपवास असतो, तर त्याच्यामुळे नॉनव्हेज सहसा खात नाहीत लोक. तर त्या नॉनव्हेजला पर्याय म्हणून मी आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आणला आहे. तर जे आपण मुळ्याची भाजी बनवतो त्याची जी मुळं असतात ते मुळे असतात, त्या मुळ्यापासून आज आपण कढी किंवा आमटी किंवा सार कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे मी 2 मुळं घेतले आहेत. हे बघा, त्याची दोन्ही टोकं कापून टाकली आहेत मी साईडची आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. असे अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आणि मधून याचे 4 भाग करायचे. मुळ्याचे मध्ये कट देऊन घ्यायचा असा आणि याचे 4 भाग असे करून घ्यायचे. खूप मस्त आणि खूप छान याचं सार लागतं. मी सुक्या मिरचीचं तुम्हाला दाखवणार आहे, लाल मिरचीचं सार दाखवणार आहे. तर मच्छीला एकदम पर्याय म्हणून एकदम खूप छान होतं. एकदा करून तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की किती मस्त आणि छान होतं आणि टेस्टी पण तेवढंच. तर मुळे टेस्टीच असतात आणि हे सार पण खूप टेस्टी बनतं. तर अशा प्रकारे मी हे मुळे कापून घेते सगळे. तर इथे मी दोन्ही मुळे कापून घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि हे मी आता एका मातीच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे आणि हे आपल्याला आता 10 ते 15 मिनटासाठी हे उकडून घ्यायचे आहेत पाणी टाकून. हे बघा, मी आता याच्यामध्ये टाकून घेतले आहेत. हे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं. आता याच्यावरती झाकण ठेवून हे 10 मिनटासाठी मी शिजवून घेते. आता गॅसवर मुळ्याचे काप उकडायला ठेवले आहेत. तोपर्यंत आपण चटणीचं साहित्य बघूया. तर इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. 5 ते 6 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या कट करून घेतल्या आहेत थोड्या. त्याच्यानंतर 1 चमचा धने घेतले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या घ्यायच्या कारण तिखट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तसं. अर्धा चमचा मी इथे बडीशेप घेतली आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 कांदा उभा चिरून घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे आणि थोडंसं 2 ते 3 चमचे म्हणजे अर्धी वाटी मी एवढं खोबरं घेतलं आहे. तर हे आता आपण बारीक मिक्सरला एकदम याची फाईन पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि हळद आणि हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान असं बारीक याची पेस्ट करून घ्यायचे. चटणी वाटून झाली आणि इकडे आपले मुळेसुद्धा छान असे शिजले आहेत. हे बघा, छान शिजले आहेत मऊसूद असे. तर हे आता बाजूला आपण काढून घेऊया. हे बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे काय, तर हे आता आपण नंतर टाकायचे आहेत सारात. तर साराच्या फोडणीमध्ये आपल्याला हे जे मुळ्याचं पाणी आलं आहे ते उकडून ते पाणी आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी हे मी बाजूला काढून घेते. तर मी ते मातीचं एक भांडं ठेवून घेतलं आहे. बघा, त्याला आमच्या इथे सोरकुल बोलतात. ते मातीचं भांडं मी ठेवून घेतलं आहे. तुमच्याकडे याला काय बोलतात तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आता याच्यामध्ये आपण 2 चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं आहे तर आपण राई टाकून घेऊया. त्याच्यामध्ये राई चांगली तडतडून घ्यायची आहे. चांगली फुटली पाहिजे ती, नाही तर ती कडवट लागते म्हणून. तर राई चांगली तडतडली इथे. थोडंसं हिंग टाकून घ्या. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकून घ्या. हिंग टाकून झाल्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ठेचून. 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आणि आता आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण जे मुळे उकडून घेतले होते त्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी इथे टाकून घेतलं आहे पाणी. आणि तुम्हाला जेवढी कशी पातळ घट्ट आमटी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये.
तर मी इथे आता मला जेवढे पाहिजे त्या प्रमाणात मी करून घेतली आहे. जेवढं सार आपल्याला पाहिजे असेल त्या प्रमाणात करून घेतल्यानंतर आता जे आपण मुळे उकडून घेतले आहेत, हे बघा छान उकडले आहेत, तर ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सारामध्ये. छान असे उकडून आले आहेत ते मस्त. तर हे मुळे आता टाकून घ्यायचे आहेत सर्व. इथे 4 कोकमं टाकून घ्यायचे आहेत सारामध्ये. थोडंसं आंबट तिखट छान वाटतं त्याच्यासाठी. छान अशी उकळी काढून घ्यायची आहे सारालाही बघा. छान अशी मस्त उकळी आली आहे. तर हे 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कापून बारीक कट करून टाकायची. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि फक्त 2 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे की सार आपलं तयार झालं आहे. छान असं सार आपलं हे बघा तयार झालं आहे. काढून घेऊयात आपण. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.